नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. आज आपण ज्यांच्याशी बोलणार आहोत त्यांची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होत नाही असं कधीच होत नाही. बाळासाहेब तथा ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर. आपलं बाळासाहेब खूप खूप स्वागत आहे आमच्या. स्वागत केल्याबद्दल आभारी आपलं. पहिल्यांदा तर मला म्हणजे ही जी मुलाखत आहे ही थोडी तुमचं प्रोफाईल, तुमचं पर्सनल लाइकिंग्स आणि राजकीय विषय अर्थातच असतीलच. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना सगळा देश हे करतो आणि आपली जी आता लोकशाही आहे ती ज्या घटनेच्या आधारावर म्हणजे तो स्तंभ आहे त्याचा आणि त्याच्यावरती आधारलेली आहे, तर तुमची काहीच स्मृती नाही. खरं एक तुम्ही अगदी लहान होतात ना हे, पण मग घरात कसं काय चर्चा, काय बोलणं, वडील काय सांगायचे असं प्रश्न असे त्याच्यामध्ये की वडिलांकडून बरीच माहिती येत राहिली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण तुम्ही माझ्या स्मृती जर असं म्हणत असाल तर फारच नाही असं म्हटलं तरी चालेल, कारण का माझा जन्म 54 आहे. बरोबर. आणि बाबासाहेब गेले डिसेंबर 56ला. त्याच्यामुळे असायला 1.5 वर्षाच्या स्पॅनमध्ये त्या वयामधल्या स्मृती राहतात असं काही मी मानत नाही त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये नाही आहे, पण बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बाबासाहेबांबरोबर होते. म्हणजे माझे काका होते, ते होते. त्याच्यानंतर माईसाहेबांचे दुसरे भाऊ होते, तेही राहत होते. वडील होते, आई होत्या. त्या ह्यांच्याकडून बऱ्याच माहिती मिळत गेल्या अशी असलेली परिस्थिती आहे. आणि मग लहानपणी जेव्हा चर्चा व्हायला लागली, जसं तुमचं कळतं वय होत गेलं तसं तुम्हाला लक्षात आलं की आपण कुठल्या एका महापुरुषाच्या घरात जन्माला आलेलो आहोत. ते भाज्यानं आम्ही ज्या ठिकाणी राहिलो पहिल्यांदा खारदांड्याला, ते आत्ता जरी डेव्हलप झालेलं असेल तरी 60 सालच्या याच्यामध्ये 60-65 ह्या कालावधीमध्ये गाव ज्याला आपण म्हणतो हो त्याच पद्धतीत असं म्हणता येईल. तिथे म्हणजे शेती होत होती, बिल्डिंग सुद्धा होत्या, नाही असं नाही, शेतीही होत होती. त्या आजूबाजूला असणारं जे आहेत फिल्म स्टार जे आहेत ते सगळेच तिथे राहत होते. आणि आत्ता जेवढा गोगोवा आपण असं पाहतोय त्यावेळेस लोकांना माहीत होतं की नाही असं नाही, पण आत्ता जसा गवगवा आहे तसा गवगवा त्या काळात नव्हता त्याला म्हणता येईल. म्हणजे रेकॉग्नाइज एकमेकाला सगळेजण करत होते त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे कोण काही आहे हे सगळ्यांना त्याच्यात माहीत होतं. त्याच्यामुळे असं टेकन फॉर ग्रांटेड आपण म्हणतो नाही का, तसंच ते सगळं आयुष्य होतं असं मी त्या ठिकाणी मानेन. कारण का लोकसंख्या सुद्धा कमी बरोबर, आणि त्याच्यामुळे व्यक्तिगत संबंध तुमचे येतातच. होय. त्याच्यामुळे तुम्हाला वेगळेपणा जाणवत नाही अशी असते. त्या वातावरणामध्ये तुम्हाला वेगळेपणा जाणवत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. मग जसं जसं वाढत गेलात तुम्ही, तर वकिलीच करायची असं ठरवलं होतं का नाही, का असं दिशा बदलत गेल्या म्हणजे विचारांचे? ते एक असं आहे त्याच्यामध्ये की व्यवसाय करायचा हे डोक्यात होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि मग व्यवसाय करायचा असेल तर आपल्याकडे डिग्री असणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे मग लॉची डिग्री ज्यावेळेस घेतली त्यावेळेस म्हटलं मग ह्याच्यातच आपला आता व्यवसाय करावा. त्याच्यामुळे असं लॉची प्रॅक्टिस काही वर्ष केली, पण चळवळीशी जुळल्यामुळे तिथे कमी होत गेलं आणि चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात ओढत गेलो अशी असणारी परिस्थिती आहे. पण मला लॉचा अभ्यास जो आहे तो मला चळवळीमध्ये फार मोठ्या प्रमाणात उपयोगी पडला असं मी त्या ठिकाणी मानतो. मग चळवळीकडे कसे ओढले गेलात? म्हणजे पहिला प्रसंग आठवतो की हो इथून, कारण कुठला तरी प्रत्येक असा क्षण येतो की जेव्हा आपण ठरवतो की हो इकडे झोकून द्यायचं मला. मी तसं म्हणणार नाही, कारण का आमच्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये सुद्धा
आता जी पोरं एटी साठी लढतात, ती कन्सेप्ट असं म्हणा की माझ्या जनरेशनचा जो विद्यार्थी आहे त्यांनी ती डेव्हलप केलेली होती. त्याच्यामध्ये एटी विद्यार्थ्यांची आंदोलनं झाली, बरोबर, आणि त्याच्यामध्ये सहभागी आपण होतो, नाही असं नाही. इमर्जन्सी सुद्धा जो आहे तो काळखंड सुद्धा असताना त्यावेळेस बघितलेला होता त्या ह्याच्यामध्ये. पण अट्रॅक्शन असं म्हणणार नाही, परंतु नामांतराची जी चळवळ झाली आणि नामांतराच्या चळवळीनंतर असणारं वळण लागलं त्या सगळ्याच्यामध्ये, तिथे एक लक्षात आलं की चळवळ भरकटत चाललेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जो ट्रॅक ठेवला होता त्या ट्रॅकवरती न राहता ती एका वेगळ्या ट्रॅकवरती चालली. म्हणजे बाबासाहेबांचं इथल्या असणाऱ्या देवदेवता जे आहेत यांच्याशी भांडण होतं का, ते मी असं म्हणेन नाही. त्यांनी असं म्हटलं, तुम्हाला मानायचं नसेल तुम्ही मानू नका, मी मानत नाही. बरोबर, ज्याला मानायचं आहे तो मानत बसेल तिथे. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये त्यांचं जे खरं भांडण होतं, मी असं म्हणेन, ती हिंदू समाजातील किंवा वैदिक व्यवस्थेतील सामाजिक रचना. मी असं नेहमी म्हणतो की धर्म ह्या 3 गोष्टी बोलत असतो. एक फिलॉसॉफी असते, ती एक भाग. दुसरा त्या फिलॉसॉफीला धरून तुमची असणारी सामाजिक व्यवस्था, आणि तिसरं तुमचं असणारं रिच्युअल्स आणि कल्चर. बरोबर, या सगळ्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे खटकत होतं बाबासाहेबांना की ऑफेंडिंग जे वाटत होतं, ते वैदिक धर्मातली सामाजिक व्यवस्था जी आहे ती त्यांना ऑफेंडिंग वाटत होती, कारण की ती मानवतेला धरून नाही आणि एक विषमतावादी, की ज्याला त्यांनी असणारं 4 मजली बिल्डिंगचं असणारं उदाहरण दिलं. पण त्या बिल्डिंगमध्ये जिनाच नाही. म्हणजे तुम्ही ज्या फ्लोअरवरती जन्म झाला त्याच फ्लोअरवरती तुम्हाला असणारा तुमचा अंत आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं की ही डिस्क्रिमिनेटरी व्यवस्था आहे. तर लढा हा जो डिस्क्रिमिनेटरी व्यवस्थेचा राहिला पाहिजे होता, तो नंतर जो आहे तो डिजनरेट होता गेला. आणि दैवत्वाची ही जी संकल्पना आहे, या दैवत्वाच्या संकल्पनेला तो अटॅक करायला. मुळात माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये ज्याला कोणाला मानायचं आहे त्यांनी मानावं, मूर्ती पूजक व्हायचं आहे त्यांनी मूर्तीपूजक व्हावं, ज्याला मूर्तीपूजक व्हायचं नाही त्यांनी असणारा मूर्तीपूजक होऊ नये. हा असणारा व्यक्तिगत चॉईस आहे. तो जो लादण्याचा भाग झाला तिथे मला वाटतं असणारा चळवळीनी मोमेंटम लूज केला असं दिसतं मला. आणि नामांतराच्या लढ्यामध्ये शरद पवार आत्ताचे असणारे जे आहेत त्यांनी जो लाठीचार्ज आणि पोलिसांचा जो वापर केला सगळ्यांवरती, म्हणजे त्यांनी हे नाही, पण जे कोणी नामांतराच्या लढ्यामध्ये गेले त्यांना शरद पवारांच्या सरकारने झोडूनच काढला अशी असणारी परिस्थिती आहे. मग ते बाबा आढाव असतील, भाई वैद्य असतील, SM जोशी असतील, या सगळ्यांना त्याचा प्रसाद खावा लागला अशी असणारी परिस्थिती आहे. किंवा इतर ज्यांना जे आहेत त्या सगळ्यांना मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की दडपशाही, आणि ह्या दडपशाहीला त्या काळची लिडरशिप तोंड कसं द्यावं हे कळत नव्हतं. बरोबर. आणि मग तिथे लक्षात आलं की संख्येचा लढा जरी असला तरी त्या संख्येच्या लढ्याला दिशा ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि तिथे मग एक लक्षात आलं की
आपल्याला आता हे ताब्यात घ्यावं लागेल आणि ताब्यात घेऊन त्याला सर एक वेगळं स्वरूप त्याला सर द्यावं लागेल अशी परिस्थिती आहे. आणि ती माझ्या अंदाजानं मी देऊ शकलो असं त्या ठिकाणी मी मानतो. बरोबर. मग दर्शकांसाठी जे अगदी नवीन आहेत, ज्यांना नामांतराचा लढा काय ते माहीत नव्हतं, तर मराठवाडा विद्यापीठाचा जे आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, बामू म्हणून आपण ज्याला ओळखतो, तो नामांतराचा लढा एक धगधगता प्रश्न त्या काळातला होता. ज्या एटीकेटीचा साहेबांनी उल्लेख केला ते म्हणजे अलाउड टू कीप टर्म्स अशी जी एक कन्सेप्ट होती विद्यापीठामध्ये तेव्हा शिक्षणामध्ये होती, की त्याला पुढच्या वर्गात घातलं जायचं आणि काही राहिलेले विषय जे आहेत ते नंतर त्यांना पास करण्याची संधी दिली जायची. हे फक्त तुमच्या माहितीसाठी, ज्यांना ह्या पूर्वीच्या टर्म्स कदाचित माहिती नसतील. तर बाळासाहेब, आपण सांगितलं की नामांतराचा, आणि कारण मी मराठवाड्यातून येते, आत्ताचं डॉक्टर छत्रपती संभाजीनगर तिथली, म्हणजे मिलिंद कॉलेजमधली ती सगळं जे चळवळीचं वातावरण होतं, तिथले सगळे जे विचारवंत होते, आणि हे पाहिलेलं अनुभवलेलं असं, कारण माझं शिक्षणच तिथे झालं. माझी इव्हन पत्रकारितेची जी पदवी आहे ती तेव्हा बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नव्हतं, नामविस्ताराच्या आधीचे, पण मराठवाडा विद्यापीठातली, आणि नंतर हे. तर तिथलं सगळं जे एक चळवळीची धग होती, यामध्ये कुठेतरी असं झालं की दलित चळवळ महाराष्ट्रामध्ये एक सक्षम असा पर्याय म्हणून उभी राहू शकली असती जर सगळे नेते एकत्रित आले असते आणि एका छत्राखाली येऊन त्यांनी जर ते केलं असतं. ही एक महाराष्ट्राने हुकवलेली संधी असं मी त्या ठिकाणी म्हणेन. हे मिथ्स आहे, आणि हे मिथ्स माझ्या अंदाजानं त्या काळात आणि आजही म्हणतो मी, जाणीवपूर्वक पसरल्या गेल्या अशी असणारी परिस्थिती आहे. एका विचाराची माणसं एकत्र येऊ शकतात, हे बरोबर आहे, पण एका जातीची माणसं एकत्र येऊ शकतात ही जी मिथ्स उभं केलं, हे माझ्या अंदाजानं अव्यवहारी असं मी त्या ठिकाणी मानतोय. दुसरं त्या ह्याच्यामधलं जे आहे, शरद पवार हे व्यक्तिमत्व सोडलं त्या काळातलं ह्याच्यामधलं, की जे रिग्रेसिव्ह होतं असं मी त्याला डिस्क्राईब करतो. उरलेलं जे नेतृत्व होतं, मग यशवंतराव चव्हाण असतील, त्याच्यानंतर शंकरराव असतील, वसंतदादा पाटील असतील, त्याच्यानंतर इतर जे सगळे लिडरशिप होती, ही प्रोग्रेसिव्ह लिडरशिप होती. म्हणजे फुले शाहू आंबेडकरी मागे पुढे असं म्हटलं की हा 2% जास्ती आणि हा 3% पाठिंबा, पण ॲट दी कोर ही फुले शाहू आंबेडकरीच विचाराची बैठक होती त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, की जी मला शरद पवारांमध्ये कधीच दिसली नाही असं. पण ते स्वतःला पुरोगामी म्हणून घेतात, ते म्हणत असतील पुरोगामी, का ही माणसं कधी आम्ही पुरोगामी आहेत असं म्हटले नाहीत. त्यांनी कर्तृत्वाने आम्ही पुरोगामी आहोत असं दाखवलेलं. जेव्हा स्वतःला म्हणावं लागतं की मी पुरोगामी आहे, त्यावेळेस प्रत्यक्षात त्याच्या कारवाया ह्या असणाऱ्या प्रतिगामी असतात, आणि म्हणून त्याला मी पुरोगामी असं त्या ठिकाणी म्हणावं लागतं अशी परिस्थिती आहे. तेव्हा एकत्र किंवा चळवळीचा भाग जो आहे तो सत्ता काबीज करण्यापेक्षा बदलावचं जे राजकारण होतं, त्या बदलावच्या राजकारणाला मी ज्यांची नावं घेतली त्यांचा विरोध होता का, तर मी असं म्हणेन नाही. बरोबर. त्यांनी बदलाव एक्सेप्ट करत 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 ते असं पुढे गेले. आता हा बदलाव जो पुढे घेऊन झाल्यानंतर तुम्ही त्याला सत्तेची जोड ज्यावेळेस, सत्ता संपादनाचं हे ज्यावेळेस म्हणता, त्यावेळेस तुम्ही सक्षम आहात का सत्ता संपादन चालवायला, हा त्याच्यातला महत्वाचा भाग. मी असं म्हणेन की त्या काळातली चळवळ सत्ता संपादनामधून बदल ते आणू शकले असते, की हा फुले शाहू आंबेडकरी विचारांची माणसं सत्तेमध्ये बसून जे बदल घडवतात आहेत, कुठलं महत्वाचं होतं, तर मी असं म्हणेन की सेकंड प्रपोजल जे आहे की फुले शाहू आंबेडकरी चळवळीतली माणसं, म्हणजे काँग्रेसमधले असतील, विरोधी पक्षामधले असतील, अमुक याच्यामधले आहेत, हे सत्तेवरती बसल्यानंतर ज्यावेळेस
बदलावच्या आड येत नाही त्यावेळेस त्या ठिकाणी गतिमान येतं अशी परिस्थिती आहे. बदल मागणारा ज्यावेळेस सत्तेमध्ये बसतो, की जे मायावतीचं आपण असं उदाहरण घेतलं पाहिजे, ती काहीच बदल करू शकली नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं असेल तर केसीआर हा दलितांचं म्हणजे SCचं, ट्रायबलचं आणि OBCचं आर्थिक दृष्टीने सक्षम होणारा कार्यक्रम राबवू शकला आणि 10 वर्ष त्यांनी राबवलं की आम्ही बजेटमधनं तुम्हाला असं अनुदान देतो, तुम्हाला परत करण्याची गरज नाही, पण प्रामाणिकपणे तुम्ही असा प्रयत्न केला पाहिजे की आर्थिक दृष्टिकोनातून तुम्ही उभे राहा. हा जो इकॉनॉमिक प्रोग्राम, आर्थिक प्रोग्राम केसीआर घेऊ शकला, ती मायावती घेऊ शकली नाही. आणि मायावती का घेऊ शकली नाही तर तुम्ही सत्तेमध्ये बसल्यानंतर म्हणजे जो परिवर्तन मागतोय हा ज्यावेळेस सत्तेमध्ये बसतो त्यावेळेस त्याची पहिल्यांदा रिस्पॉन्सिबिलिटी काय असते की स्वतःसाठी घेण्यापेक्षा इतरांसाठी करा. आणि त्याच्यामुळे मायावती मुख्यमंत्री झाल्या नाही असं नाही, पण आर्थिक सक्षमीकरण हे SC, ST, OBCचं त्या करू शकल्या नाहीत. ते आपल्याला इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी दिसतं. तेव्हा तुम्हाला डिसाईड करावं लागतं की सत्ता संपादन हे तुम्हाला महत्त्वाचं आहे की ज्यांच्यासाठी तुम्ही लढताय त्यांचं आर्थिक दृष्टिकोनातून, सामाजिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून त्याचा विकास करणं हे महत्त्वाचं हे तुम्हाला ठरावं लागतं. म्हणजे आज जसं महाराष्ट्रामध्ये SC, STचा विद्यार्थ्याचं तो प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेला तर त्याची पूर्ण फीस भरली जाते. हीच कन्सेप्ट मायावतीच्या राज्यामध्ये 7 वर्षानंतर आली. स्वतःचं राज्य, पण तरीही बदलाव होऊ शकला नाही. तर मी असं मानतोय की तुम्हाला प्रायोरिटीज ज्या आहेत या तुम्हाला ठरवता आल्या पाहिजेत. मग तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात यायचं असं कधी ठरवलं? म्हणजे चळवळीमध्ये तेव्हा महाराष्ट्र एक नामांतराच्या चळवळीमध्ये तर अक्षरशः ढवळून निघालेला होता. हो. आणि त्यानंतर मग आपण निवडणूक पण लढवूया असं आम्ही 84च्या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या इंदिरा गांधींच्या हत्येनंतर, ही म्हटलं संधी आहे आपल्याला की आपण जे काही विकसित केलेलं आहे आणि त्याचं कन्सॉलिडेशन भावनिक पातळीवरती आपण किती सस्टेन करू शकतो हे बघण्याची एक संधी होती असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि आम्ही इलेक्शन कॉन्टेस्ट केलं. त्याच्यामध्ये आम्हाला सर 84 मध्ये 19 लाख मतदान मिळालं लोकसभेला. आणि म्हणजे तेव्हाच्या भारिप बहुजन महासंघाला त्यावेळेस फक्त भारिप होतं, भारतीय रिपब्लिकन पक्ष. त्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचं एक वलय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उभं राहिलं त्याच्यामध्ये. आणि मी असं म्हणेन की ते भांडवल म्हणूनच उभं राहिलं की ज्याला सर्व राजकीय पक्षांना त्याची दखल घ्यावी लागली अशी परिस्थिती आहे. मला आठवतंय की त्यावेळेस शरद पवारांचा असणारं रिॲक्शन जी आली होती ती दलितांचे नवीन ठेकेदार. बरोबर, अगदी तो ठेकेदार शब्दावर मी येणारच होते. जे कत्रूड मनाचं ते प्रतीक होतं असं मी त्या ठिकाणी मानतो. म्हणजे इतरांचं जे होतं म्हणजे त्यावेळी वसंतदादांचं सुद्धा स्टेटमेंट होतं, शंकररावांचं होतं, सुधाकर नाईक यांचं असतं होतं. ते म्हटलं त्यांचं स्टेटमेंटचा आशय असा होता की इंदिरा गांधींच्या हत्येनंतर
ही एवढे कन्सॉलिडेट करू शकले याचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे एका बाजूला ठेकेदार हा शब्द येतो, बरोबर, की जे फुलेशाह आंबेडकरी होय, आहोत असं म्हणतात, आणि दुसऱ्या बाजूला सायलेंटली सोशल रेव्होल्युशन झालं पाहिजे असं ज्यांचा पाठिंबा होतो ते असं म्हणतात की इंदिरा गांधींच्या हत्येनंतर एवढं सगळं उभं करते तर त्याचं कौतुक केलं पाहिजे. म्हणजे ही जी ज्याला आपल्याला म्हणते मानसिकता जी आहे ती मानसिकता महत्वाची असं मी त्या ठिकाणी मानतोय. तुम्हाला आणीबाणीचा तुम्ही उल्लेख केलात, आठवणी आहेत त्यावेळेच्या काही, आणि नेमकं कसं, म्हणजे कारण तेव्हा तुम्ही बऱ्यापैकी कळत्या वयात आणि हे होतं. माझ्या वडिलांना अरेस्ट करण्याचे माहिती आम्हाला आली होती, किती वाजता गाडी येईल, काय येईल, आणि वडिलांची तब्येत त्यावेळेस असताना ज्याला म्हणता येईल की अत्यंत नाजूक परिस्थिती, म्हणजे हार्ट जे आहे ते पूर्णपणे एनलार्ज झालं होतं, आणि केएम हॉस्पिटलमध्ये ते कार्डियक युनिट जे आहे ते कार्डियक युनिटमध्ये त्यांची असणारी नेहमी ट्रीटमेंट चालत असे. त्या सगळ्या याच्यामध्ये डॉक्टरांना त्या सगळ्या गोष्टी आम्ही असताना सांगितल्या. ते म्हटलं काही नाही, वी विल टेक केअर. तर म्हटलं ठीक आहे, आता तुम्ही अरेस्ट करणार असाल तर करा, पण म्हटलं कॉन्सिक्वेन्सेस म्हटलं तर तुम्ही लक्षात घ्या. बरोबर, त्या ह्याच्यामध्ये ही कुठून तरी माहिती यशवंतराव चव्हाणापर्यंत पोचली. यशवंतराव चव्हाणांनी इंदिरा गांधींना ती बाब सांगितली. बाबासाहेब आणि नेहरू यांची जेव्हा टर्म्स कॅबिनेटला कॅबिनेटच्या ह्याच्या अगोदर अत्यंत चांगली होती, त्याच्यावर अनेक वेळा नेहरू जे आहेत हे मुंबईमध्ये आले की काही वेळ बाबासाहेबांबरोबर घालवत असत चर्चा आणि या सगळ्या ह्याच्यामुळे. त्या अनेक वेळा इंदिरा गांधी त्यांच्याबरोबर असत. तेव्हा ह्यांची चर्चा चालत असताना माझ्या वडिलांवरची जबाबदारी असायची की इंदिरा गांधी बरोबर बसून हा, तर त्यांचे अत्यंत चांगले संबंध होते. आणि तिच्या जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस कोणी अरेस्ट करायला सांगितलं, तुम्हाला कॉन्सिक्वेन्सेस माहिती आहेत का? ती म्हटली ह्या कोणाच्याच ताकद नाही आहे माझ्या इमर्जन्सीच्या विरोधात जायला, पण या माणसाने एक स्टेटमेंट दिलं तर अख्खा देश हा पेटून टाकेल. 12 वाजता यशवंतराव चव्हाणाचाच मेसेज आला की काही होणार नाही, अरेस्ट होणार नाही. तर म्हटलं तुम्ही घेऊन तर जा, म्हटलं मी ते वाटच बघत होतो. म्हटलं बातमी म्हटलं पेपरला द्यायची की अरेस्ट झाले, म्हटलं जे काही व्हायचं ते होईल म्हटलं होतं, पण ते झालं नाही त्या ह्याच्यामध्ये. पण एकदा इंदिरा गांधींनी त्या वडिलांना बोलवलं की मला भेटायचं आहे, हे आहे. त्या बैठकीमध्ये मी पण होतो भेटण्याच्या याच्यामध्ये. त्या दोघांच्या चर्चेमध्ये त्यांनी सांगितलं की तू एमर्जन्सी लावणे पूर्ण चूक केलेली आहेस. सिच्युएशन कितीही वाईट असेल, काही असेल, पॉलिटिकल सिच्युएशन पॉलिटिकलीच डील करावी लागते. ती हाय हँडेडनेस नाही चालत. फॉर दिस ते म्हटले यू विल हॅव टू पे. ती म्हटली मी देशासाठी केलं. मग ते म्हटले अंडरस्टँडेबल आहे की हे सगळं आहे, पण मेथडॉलॉजी चुकली ती त्या सगळ्या याच्यामध्ये. ते म्हटले मी आता आय एम नॉट इन अ हेल्थ, त्याच्यामुळे मी काही हे करणार नाही. आणि दिल्लीमध्ये असल्यामुळे मला ते सगळं दिसत होतं, कळत होतं की एमर्जन्सीचा मिसयूज हा झालेला आहे. आणि 77 मध्ये आपल्याला रिझल्ट दिसतं की परिणाम दिसतात की काँग्रेस लॉस्ट द इलेक्शन. पण 80 मध्ये आपण बघितलं की त्या जेव्हा कमबॅक झाला तेव्हा त्यांचा,
तर त्यामध्ये जे निवडणूक तज्ज्ञ किंवा अभ्यासक सांगत होते त्यामध्ये डॉक्टर प्रणव रॉय पण होते की जे म्हणाले की नाही, काँग्रेस इज कमिंग बॅक टू पॉवर विथ फुल फोर्स आणि पूर्ण मेजॉरिटीमध्ये येतील. तर ते आले. तर कुठलं कोर्स करेक्शन असं वाटतं तुम्हाला की इंदिरा गांधींनी केलं त्या काळामध्ये, का जे विरोधी आघाडीतलं सरकार आलेलं होतं त्यांच्यामधलीच आपापसातली जी सगळी दुफळी वगैरे किंवा जी भांडणं होती? मुळात माझं म्हणणं असं आहे की चुझिंग मोरारजी देसाई एज अ प्राईम मिनिस्टर वॉज रॉंग. ओके. त्यांच्याकडे 3 माणसं अशी होती की जे माझ्या अंदाजानं सरकार कॅरी करू शकत असलं. पहिलं जे आहे ते बाबू जगजीवन राम. दुसरं जे आहे ते चंद्रशेखर स्वतः. तिसरं जे आहे, मी चरण सिंगचं हे म्हणतोय याचं कारण की 65-66 मध्ये च्या नंतर उत्तर प्रदेशमध्ये जे SVDचं सरकार आलं, हो बरोबर, ते SVDचं सरकार हे रिपब्लिकन पक्षाच्या जोरावरती आला. त्याच्यामुळे गिव्ह अँड टेक याचं जे राजकारणाचं बॅकग्राऊंड होतं ते चरण सिंगला माहीत होतं. बरोबर. त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे ब्रिंगिंग मोरारजी देसाई वॉज अ रॉंग डिसिजन असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि दुसरं असं होतं त्याच्यामध्ये की महात्मा गांधींच्या समाधीवरती बीजेपी, म्हणजे आता बीजेपी आपण म्हणतो, तेव्हा जनसंघ होतं. RSSच्या मंत्र्यांना शपथ देणं ही समाजवाद्यांची सगळ्यात मोठी घोडचूक होती असं मी त्या ठिकाणी मानतोय. पॉलिटिक्स विदाउट थॉट प्रोसेस. आणि त्याच्यानंतरच आपण राजकारण जर बघितलं असेल की शपथविधी घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा जे स्टेटमेंट केलं की महात्मा गांधींच्या हत्येमध्ये आमचा हात असता तर आम्हाला महात्मा गांधीच्या समाधीवरती शपथ ग्रहण करण्याची संधी दिली नसती. संघावरचा जो आरोप होता की महात्मा गांधींच्या हत्येमध्ये तुमचा सहभाग आहे आणि त्याच्यामुळे शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल त्यावेळेच्या जनसंघाला RSSला शिरकाव करण्याची संधी नव्हती. ती संधी तिथनं मिळाली असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि त्याने मग महात्मा गांधी फादर ऑफ द नेशन, येस, त्याचा प्रचार केला, पोस्टर लावले, सगळं लावलं. त्याच्यानंतर आम्ही असणारा भारतीय जनता पक्ष त्यांनी जो केला, त्या भारतीय जनता पक्षाचा असणारा आमची जुनी पॉलिसी आम्ही सोडली, आम्ही महात्मा गांधीची पॉलिसी सोडली, ग्रामगीता अमुक हे ते सगळं घेऊन त्यांनी असणारा दिंडोरा पूर्णपणे पिटला. आणि अटल बिहारी सारख्या व्यक्तीने असणारं ते म्हणायला सुरुवात केली. हे जेणू काय RSSनी स्वतःची जुनी आयडिओलॉजी सोडली आणि गांधीयन आयडिओलॉजी पकडली अशी असणारी परिस्थिती आहे. पण मग कुठलाही विचारसरणी असो किंवा कुठलाही पक्ष असो थोडा इव्हॉल्व्ह होत जात नाही काळानुसार? नाही, माझं म्हणणं असं आहे की टिळकांचे जे शब्द आहेत ते मला वाटतं आपण असं लक्षात ठेवलं पाहिजे की आर्यन्स हॅव कम फ्रॉम आर्टिक्स. RSS स्वतःला असणारं आर्यांचे वंशज असं असणारं मानतात. आणि इथले असणारे हिस्टॉरियन आणि उरलेलं जे आहे, मी डिवाइड करतो ब्राह्मिन्स इंटू 2 क्लास, म्हणजे एक नॉन RSS, एक RSS. जो RSSचा आहे तो असा मानतो की माझं वेगळेपण आहे. आणि जो नॉन RSS आहे तो असं म्हणतो की ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इथं मिंगलिंग होत गेलेलं आहे, अँथ्रोपॉलॉजिकली सुद्धा असणारं ते इस्टॅब्लिश झालेलं आहे. देअरफॉर देयर इज नो सच थिंग एज प्युरिटी ऑफ रेस.
याच्यामध्ये हा जो ब्राह्मण समाजामधला जो वर्ग आहे की देर इज नो प्युरिटी ऑफ रेस, तो बदलत गेला. बरं. पण जो प्युरिटी ऑफ रेस मानत गेला आहे की नाही कोणाला माहिती, पण तो अजून बदललेला नाही. त्याच्यामुळे त्याची नेहमी पॉलिसी असते अडॉप्ट, इम्प्रोवाइज अँड सक्सीड. या थिअरीप्रमाणे RSSनी संधी मिळाली, अडॉप्ट केलं, पूर्ण गांधीवाद इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न केला आणि ते करून स्वतःला इस्टॅब्लिश करून ते मोकळे झाले. त्याच्यामुळे RSSला वाढवण्याची असणारी रिस्पॉन्सिबल कोण असेल तर मी असं म्हणेन त्यावेळचे समाजवादी नेते होते असं मी त्या ठिकाणी मानतो. पण मग तेव्हा असं होतं का की नॉन काँग्रेस म्हणजे जो एक सत्तेतला पक्ष काँग्रेस वर्षानुवर्ष होता त्याच्या विरोधातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येणे, यामधून ते घडलं? ते त्यावेळेस असणारं जे काही राजकीय नेते जे होते आणि कधी काही जणांना जेलमध्ये सुद्धा जाऊन भेटलेलं आहे, नाही असं नाही, किंवा काही जणांच्या मी असं ऐकलेलं सुद्धा आहे त्या ह्याच्यामध्ये, किंवा जॉर्ज फर्नांडिस यांचं त्यावेळेस असणारं बरंच वादग्रस्त विधानं ती सगळी यायची त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तिथं माझ्या अंदाजानं हे सरकार संपलं पाहिजे. इट वॉज 1 पॉईंट प्रोग्राम. राजकीय नेत्यांचा सुद्धा 1 पॉईंट प्रोग्राम होता आणि तो मतदाराचा सुद्धा 1 पॉईंट प्रोग्राम होता की हे सरकार संपलं पाहिजे. त्याच्यामुळे तिथे ऑल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, बरोबर, असं जर मला कोणी सांगितलं तर मी असं म्हणेन नाही, हे सरकार गेलं पाहिजे. दिस वॉज दी ओनली अजेंडा. आणि ते इलेक्शनमध्ये अचीव्ह झाल्यानंतर एम्प्टीनेस जो असतो, हॉलोनेस जो असतो, बरोबर, तो हॉलोनेस आला आणि त्या हॉलोनेसमध्ये हे खाल्ले गेला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याच्यात मी असं म्हणेन की त्या काळच्या जनसंघाने किंवा RSS जे होते त्यांनी भर घातली की हा हॉलोनेस अजून वाढत राहील. म्हणजे आता जे बीजेपीचं असणारं ज्याला आपल्याला म्हणता येईल की इंडियन एअरलाइन्सचं हायजॅक झालेलं कंदाहार, एक आपण विसरतोय की अटल बिहारी वाजपेयीच्या जनता गव्हर्नमेंटमध्ये फॉरेन मिनिस्टर होते. म्हणजे फेल्युअर यांच्या ऍडमिनिस्ट्रेशनचं काय ते मी सांगतो आपल्याला की दे वर नॉट फिट टू रूल ऑल्सो. अटल बिहारीचं विमान लँड झालं असेल शांघायला आणि चायनाने डिक्लेअर्ड वॉर ऑन व्हिएतनाम. बरोबर, म्हणजे तुमचा फॉरेन मिनिस्टर चायनामध्ये जातोय आणि व्हिएतनाम इज अटॅक्ड. याची साधी तुम्हाला भनक सुद्धा नसावी, किंवा असली तरी चीन समोर काय करणार. ते माझं म्हणणं असे यू कॅन ऑलवेज कॅन्सल. तुम्ही असं ती कॅन्सल करू शकता, तुमची व्हिजिट तुम्ही पोस्टपोन करू शकता. इथलं माझं स्वतःचं असं म्हणणं असं आहे की एजन्सीज आपल्याकडे फार मोठ्या आहेत. ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात का तर 100% इन्फॉर्मेशन कलेक्ट करतात. बरोबर, पण ते वापरण्याची आणि समजून घेण्याची जी आहे ती बेसिकली इथे नाही आहे. और एव्हरी टाइम ते हाईड करण्याचे असतात ह्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे
फॉरेन रिलेशन्स आपण असं पाहिलं तर आपण कुठे ना कुठेतरी नेहमीच कमी पडतो. आता उदाहरणार्थ घ्या की प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी काय प्रोजेक्ट केला जाते की ही इज अ पीस मेकर बिटवीन युक्रेन अँड रशिया. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसतंय की पुटिन दोवल बरोबरची झालेली चर्चा ही पब्लिक डोमेनमध्ये आणतोय आणि पब्लिक डोमेनमध्ये आणून प्राईम मिनिस्टर आणि दोवल या दोघांना तो एक्सपोज करून मोकळा होतो. म्हणजे जे आपल्याकडे नाही ते दाखवायचं आणि मग त्याचं पे दी प्राइस. म्हणजे आज असताना त्या ठिकाणी जो बॅलन्सिंग गेम चालला होता आज तुम्हाला बॅलन्सिंग गेम करण्याची हे केलं तुम्हाला स्क्वॉड मध्ये जाऊन बसावं लागलं. बरोबर. आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की इथला जो इंटेलिजन्सी आहे हा ऑनेस्ट नाही आहे. तो इंटेलेक्च्युअल ऑनेस्ट नाही आहे. त्याला हे मी जे म्हणतोय तोच मला सांगत असतो हे सगळे अनालिसिस. पण त्याला ज्यावेळेस म्हणतो अरे बाबा लिही आणि तू हे कर त्यावेळेस तो पाठीमागे जातो आणि कुठेतरी मग त्याच्यावरती स्टॅम्प पडतो की ही इज नॉट इंटेलेक्च्युअली ऑनेस्ट. त्याच्यामुळे ही जी भीती आहे या सगळ्या इंटेलेक्च्युअल्समध्ये की आपण एखादं ॲनालिसिस लिहिलं तर आपल्यावरती कारवाई होईल त्यांनी माझ्या अंदाजानं ही भीती घालवली पाहिजे. जे फॅक्ट्स आहेत ते फॅक्ट्स त्यांनी लिहिले पाहिजेत आणि लोकांना समजावून सांगितलं पाहिजे कारण का आफ्टर ऑल नेशन पेज दी प्राइस अशी असलेली परिस्थिती आहे. मग तुम्ही जेव्हा निवडणुकीमध्ये म्हणजे 2 वेळा लोकसभा जिंकलात, 1 वेळा राज्यसभेवर होतात, संसदेमध्ये गेल्यानंतर तुमचा कालावधी तुमचं एकंदर सगळं कार्यकाळ याचं तुम्ही स्वतः कसं विश्लेषण कराल? असे संख्याबळाच्या राजकारणामध्ये तुम्हाला इफेक्टिव्हली रोल प्ले करायचा असेल तर मग तुमच्याकडे तेवढी संख्या पाहिजे आणि दुर्दैवाने ती आमच्याकडे संख्या कितीच नव्हती त्या ह्याच्यामध्ये. पण एवढं होतं की जसं मी अटल बिहारी वाजपेयी आणि मुशर्रफ यांच्या आग्रा भेटीचं ज्यावेळेस मी पार्लमेंटमध्ये अनालिसिस केलं पूर्णपणे की इट्स अ फुल्स पॉलिसी टू इन्व्हाइट मुशर्रफ या शब्दात मी बोललो होतो. आणि ऐकायला फक्त 4 जण होते सभागृहात आणि स्पीकर आमचा असं स्पीकरच्या चेअरवरती यादव बसले होते. ते यादवच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस तो म्हटलं यू टेक ॲज मच टाईम एज यू वॉन्ट. ते म्हटलं ठीक आहे. मी ते सगळं ॲनालिसिस केलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की त्यावेळेस G5 आणि G7 असे असणारे 2 कंट्री 2 ग्रुप्स होते. G7 आणि G5 हे दोघंही पाकिस्तानचं लोन रिशेड्युलिंग करायला त्यांनी नकार दिली होती. वर्ल्ड बँकेने आणि IMFने त्यांना लोन देणं नाकारलं होतं. अमेरिकेचा आणि इंग्लंड जर्मनी यांचाही सिमिलर स्टँड होता. ते जपानकडे गेले, जपानने सुद्धा त्यांना असं नाकारलं. अशा असणाऱ्या याच्यामध्ये एक पंजाब केसरीमध्ये एक न्यूज आली होती बरं ॲनालायझिंग पाकिस्तान्स फॉरेन एक्सचेंज. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की पाकिस्तानकडे एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंटवरती क्रायसिस निर्माण होणार आहे कारण का त्यांच्याकडे फॉरेन एक्सचेंज करन्सी
ही फक्त 28 की 38 मिलियन डॉलर्स शिल्लक राहिलेली आहे, तेव्हा दे विल बी डिफॉल्टेड. आणि ते सगळे आकडेवारी देऊन मी तिथे असं म्हणालो की कॉलिंग मुशर्रफ इज अ फूल, म्हणजे इट्स अ फुल ॲडवाईस त्यांनी कोणी दिला असेल. याचं कारण की जगाने त्याची कोंडी केली, कारण का ॲक्सेस ऑफ इव्हल बरोबर हे पाकिस्तान होतं. कारण का टेररिझम म्हणजे इस्लामिक टेररिझम ही जी कन्सेप्ट आली त्याचं इम्पोर्टर जो होता आणि एक्सपोर्टर जो होता, म्हणजे इम्पोर्टर इन द सेन्स की त्या सगळ्या जिहादींना घेऊन ट्रेनिंग करण्याचं कॅम्प द्यायचं, ट्रेनिंग दिल्यानंतर त्याचे एक्सपोर्ट इतर ठिकाणी करायचं, दॅट वॉज पाकिस्तान. म्हणजे त्याला जे पूर्णपणे घेराव करण्याची असणारी जी चालली होती, त्या घेराव करण्याच्या ह्याला जर आउटलेट कोणी दिलं तर अगेन भारतीय जनता पक्ष लेड बाय अटल बिहारी वाजपेयी. आणि ज्या तऱ्हेनं मुशर्रफने तो अख्खा इव्हेंट जगाच्या समोर सादर केला की ॲज इफ फ्रॉम हिअर देअर इज गोइंग टू बी पीस. आणि मी पीस करायला निघालेलो आहे, तेव्हा तुम्ही माझी मान का दाबताय? वाय आर यू किलिंग मी? आय एम अ मॅन ऑफ पीस. मी भारताबरोबर पीस करायला निघालोय, बोथ आर न्यूक्लिअर कंट्रीज. तेव्हा न्यूक्लिअर वॉर संपवण्याची असणारी मी भाषा करतोय, तुम्हाला असणारं हे करा. त्यांनी त्याचं साधलं, त्याची अडकलेली मान ही त्यांनी सोडवून घेतली आणि ॲक्सेस ऑफ इव्हल ह्या जशाच्या तशा राहिल्या. इथे खऱ्या अर्थाने इंडियन इंटेलिजन्स आणि इंडियन इंटेलेक्च्युअलिझम हे दोन्ही फेल्युअर झालेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. मी ज्यावेळेस भाषण केलं त्यावेळेस 4 जण होते. दुसऱ्या दिवशी अटल बिहारी वाजपेयी तिथे असं रिप्लाय देणार होते. त्यांनी रिप्लाय दिलं. त्यांनी रिप्लाय दिल्यानंतर मी त्यांना चांगला म्हणजे ते गोयल त्यांचे जे खजिनदार होते तेव्हा सायनला त्यांच्याकडे येऊन ते राहत होते आणि मी सायनला कधी कधी खेळायला जात असे. त्यावेळेस त्यांनी असं एकदा सांगितलं की आंबेडकरांचे नातू सुद्धा इथं खेळते. म्हटलं इथे कशाला खेळायला येतील, तू ब्लफ करतोयस. ते म्हटलं ठीक आहे. पुढच्या वेळेस आल्यानंतर मला सांगितलं की असं असं आहे. ठीक आहे म्हटलं येतो. त्यांना भेटलो मी. तिथून माझी त्यांची ओळख होती. तेव्हा त्यांनी असं मला सांगितलं की हे फिगर्स आले कुठून, आणि माझ्याकडे ती कात्रण होती. ती म्हटलं हे आहे, हाऊ डू यू बिलीव्ह इट. म्हटलं मी सांगण्यापेक्षा तुमच्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटला विचारा वेदर दिस इज ट्रू ऑर नो. आणि ती बातमी खरी होती की पाकिस्तान वॉज ऑन द वर्ज ऑफ डिफॉल्ट ऑर अन एक्सटर्नल बॅलन्स ऑफ पेमेंट. त्या ह्याच्यामध्ये इथे जे आहे मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्ष हॅज ऑलवेज प्रूव्ड टू बी अ फेल्युअर ॲज अ पार्टी, वेरियस फ्रंट्सवरती. मी दुसरं एक उदाहरण देईन की त्याच दरम्यान साऊथ आफ्रिकेमध्ये जे बोता ह्यांचं जे गव्हर्नमेंट म्हणजे होतं ते जाऊन नेल्सन मंडेलांचं गव्हर्नमेंट आलं. त्याच्यामुळे इंटरनॅशनली ॲपाटाईट हा जो इश्यू होता ॲज वूज डिफ्यूज झाला, असं सगळं वातावरण झालं. आणि त्यावेळेस सॉर्ट ऑफ अ सोशल व्हॅक्यूम जगभर निर्माण झालं. आणि अशा वेळेस तिथे असणारा एक
युनायटेड नेशन्समध्ये की आपल्याला नवीन काही अजेंडा आहे का सोशली, हे एक्झामिन करण्यासाठी तिथे असतात एक समिती झाली. वर्ल्ड काउन्सिल ऑफ चर्चेस जे आहेत त्यांचे एक मेंबर होते इथे साऊथ ह्याच्यामध्ये, हेनरी म्हणून. त्यांनी मला असं सांगितलं की देर इज अ कॉन्फरन्स, आपण जायचं का? आणि त्यांनी आम्हाला विचारले की इंडियामधून कोणी येणार का? तर म्हटलं जाऊ आपण. तर आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि तिथे एक नवीन थीम त्या ठिकाणी डेव्हलप होती ती, आणि दॅट इज इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन. हा कलर होता, हा इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अशी थीम इव्हॉल्व्ह होत होती. आणि त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड करायचं असं होतं. तेव्हा आम्ही भारताकडून घेतल्यानंतर कास्ट इज वन, म्हणजे इंडियामध्ये कास्ट इज वन फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन, त्याच्यामुळे तुम्ही घ्या. आम्ही हे घेतल्यानंतर, मांडल्यानंतर देवर निअरली अबाउट 17 कंट्रीज त्यांनी म्हटलं नॉट कास्ट बट सिमिलर टू कास्ट आमच्या इथे आहे, आणि त्याच्यावरनं डिस्क्रिमिनेशन होते, सो दिस शुड बी दी पार्ट ऑफ दी अजेंडा. ती थीम डेव्हलप करायला रफली अबाउट 4 to 5 years इंटरनॅशनल कन्सेन्सस होण्यासाठी ती गेली. ॲट एव्हरी स्टेप भारत विरोधामध्ये. तिथे मग असणारा एक जिनिवामध्ये एक कॉन्फरन्स झाली. त्या कॉन्फरन्समध्ये आय वॉज द मेन स्पीकर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे आमची जी टीम जायची त्याच्यातलं आय वॉज चोजन दॅट डे टू स्पीक त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आडवी म्हटलं की आमच्या इथे डिस्क्रिमिनेशन आहे का? तर निश्चित आहे, आम्ही डिनाय करत नाही, पण रिझॉल्व्ह मेकॅनिझम सुद्धा आहे. आणि हाफ ऑफ द नेशन, मी असं म्हणेन, दे वर सरप्राईज की तुमच्या इथे डिस्क्रिमिनेशन पण आहे आणि तुम्ही म्हणताय रिझॉल्विंग मशिनरी पण आहे. तर म्हटलं येस. मग ते म्हटले एक्सप्लेन दी रिझॉल्विंग मशिनरी. मग मी कॉन्स्टिट्युशनली, सोशली, कोर्ट्स, अमुक याचं सगळं एक तासभर मी ते असताना मांडलं त्या ठिकाणी की हे आहे. ते म्हटले तुम्हाला न्याय मिळतो का? तर म्हटलं मी असं म्हणेन मिळतोही आणि नाही मिळत. ते म्हटलं तुम्ही काय, हाऊ डू यू से सो? तर म्हटलं पोस्टवरती बसलेला माणूस हा जर सेन्सिटिव्ह असेल बरोबर तर न्याय मिळतो. पोस्टवरती बसलेला माणूस सेन्सिटिव्ह नसेल तर न्याय मिळत नाही. त्याच्यामुळे आमचा आता जो लढा आलेला आहे त्या लढ्यामध्ये आम्ही सिस्टम डेव्हलप केल्या. आता आमचा असणारा जो लढा चाललेला आहे तो सिस्टम मधलेल्या माणसाचं सेन्सिटायझेशन करणं, ही सगळ्यात मोठा आमचा असणारा लढा आहे. आणि तिथे जे कन्सेन्सस इन्व्हॉल्व्ह झालं की मग ही सोशल लिडरशिप आपण असणारा भारताला दिली पाहिजे. एवढं जर सगळं इन प्लेसेस आहे तर दॅट शुड बी कॉपीड बाय दी वर्ल्ड. बरोबर. सोली सोराबजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रिप्रेझेंट करत होते त्यावेळेस. सोली सोराबजीला हे सगळं लक्षात आलं आणि मग तिथे आम्ही एकदा रात्री जेवत असताना त्यांनी मला सांगितलं की यू हॅव डोन अ वंडरफुल वर्क, पण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एक्सेप्ट करेल असं मला वाटत नाही. ते मी म्हटलं हे वाचवणं म्हटलं तुमच्या हातामध्ये आहे. निर्माण तर आम्ही केलं, गव्हर्नमेंट इज अगेन्स्ट. वाचवणं याचं अटॉर्नी जनरल हे तुमच्या हातामध्ये आहे. त्याच्या लक्षात आलं की व्हॉट आय वॉज हिंटिंग ॲट, कारण नेक्स्ट डे वोटिंग होतं. बरोबर. आणि त्या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला इंडियन डेलिगेट्सना की इफ इंडिया वोट्स विथ यू वी विल वोट विथ यू. आणि वोटिंग राईट जो होता तो अटॉर्नी जनरलकडे होता त्याच्यामध्ये. विथ ड्यू रिस्पेक्ट टू हिम आणि वॉट एव्हर ही हॅज डन, सोली सोराबजी विमान पकडून निघून गेले.
आणि मग आम्ही असं उरले सांगितलं की हे सेंड अ मेसेज टू यू दॅट यू शुड वोट इन फेवर सिन्स ही हॅज टू गो ऑन अर्जंटली. आणि तो अजेंडा बिकेम अ पार्ट ऑफ जनरल असेंब्ली. जनरल असेंब्लीच्या राईट. जनरल असेंब्लीच्या याच्यामध्ये पुन्हा यांचा विरोध. आता ज्याला आपण स्टँडिंग कमिटी, आपली इथे छोटी स्टँडिंग कमिटी म्हणतो आणि नंतर जनरल बॉडी, तिथे असं तशाच स्वरूपाचं असं म्हणता येईल तिथे की स्टँडिंग कमिटी होती. त्या स्टँडिंग कमिटीमध्ये मंजूर झाल्या ऑल दोज नेशन वर बाउंड टू दे कॅन टेक ऑल्टरनेट स्टँड अगेन्स्ट स्टँड. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाही. पण तिथे इन ह्याला दर्बनला कॉन्फ्लिक्ट हा उभा राहिला आमच्यामध्ये आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. आता ज्या नेशनने आमच्या बरोबर स्टँडिंग कमिटीमध्ये मतदान दिलं होतं दे वर व्हेरी फर्म की आम्ही आमचा स्टँड बदलत नाही होतो. आता माझ्या पुढचा असणारा हे होता बरोबर की एका बाजूला मेंबर ऑफ पार्लमेंट त्या ह्याच्यामध्ये आणि दुसऱ्या बाजूला एका NGO जे ग्रुप्स आहेत त्याचा असणारा मी नेता आहे. NGOच्या ग्रुप प्रमाणे आय हॅव टू पुट दी अजेंडा आणि बिंग अ मेंबर ऑफ पार्लमेंट गव्हर्नमेंट यू आर रिप्रेझेंटिंग द गव्हर्नमेंट. नाही, आय वॉज नॉट रिप्रेझेंटिंग गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटचं ऑफिशियल डेलिगेशन जे आलं होतं त्यामध्ये तुम्ही नव्हते. त्या ऑफिशियल डेलिगेशन मध्ये मी नव्हतो. ते असं म्हणा तुम्ही की बालयोगी स्पीकर होते आणि बालयोगींना मी असं म्हणालो होतो की मला इन्व्हिटेशन आहे असं असं ह्याच्यामध्ये आणि आय एम लिव्हिंग. राईट. त्यांनी ते लक्षात घेऊन युनायटेड जनरलचे जे सेक्रेटरी होते कोफी अन्नान. राईट. कोफी अन्नांना एक पत्र लिहिलं की मिसेस आंबेडकर इज सो अँड सो मेंबर ऑफ पार्लमेंट सो काइंडली हे. आता तिथून त्यांनी नुसतं हे दिलं ते दॅट लेटर वॉज ट्रीटेड दॅट आय वॉज अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट डेलिगेशन. त्याच्यामुळे अख्खं अधिकार हा सगळा माझ्याकडे आला. आणि त्यावेळेसचे जे दर्बनमधले जे अँबॅसेडर्स जे होते ते आणि फॉरेन मिनिस्ट्री यांचं डिफरन्स ऑफ ओपिनियन. ओके. मिनिस्ट्री म्हणजे फॉरेन मिनिस्ट्री जी आहे ही शुड बी डिफिटेड आणि दर्बन आणि इतर जे त्यांना मदत करणारे आले होते ते असं म्हणत यू कॅन डिफीट हिम. ती स्टेज गेलेली आहे त्या ह्याच्यामध्ये. शेवटी मग मला सारा सुशील कुमार शिंदे आले. म्हटलं नथिंग डुईंग म्हटलं होतं. बरेच हे काँग्रेस BJP आणि सगळे म्हटलं नथिंग डुईंग. तुम्ही फिरायला आलेला तुम्ही म्हटलं फिरायला जा. मी म्हटलं 3 महिने इथे बसलेलो आहे बरोबर इन दर्बन. त्याच्यामुळे असं तुम्ही मला काही सांगू नका आणि नाही भारताचा अमुक होईल. म्हटलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया शुड लुक इनटू की तुम्हाला अर्ध जग सोशल लिडरशिप द्यायला निघालेलं आहे आणि तुम्हाला फॉलो करायला तयार आहे. तुम्ही जस्ट बिकॉज कास्ट शुड नॉट बी इन्क्लुडेड इन ऑल फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन याच्यासाठी तुम्ही त्या ठरावाला विरोध करताय. त्या एक वोटिंगच्या 1 दिवस अगोदर मग मला अटल बिहारी वाजपेयींचाच फोन आला की त्यांना मिनिस्ट्रीकडून म्हणजे एम्बॅसीकडून मेसेज आला की त्यांना बोलायचं. ठीक आहे मी येतो एम्बॅसीमध्ये. आणि एकाच्या घरामध्ये बसून मग आम्ही तिथे बोललो त्या सगळ्याच्यामध्ये. त्यांनी विचारलं काय करणार. म्हटलं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिफीट झाली तरी म्हटलं मी डिफीट करणार. BJPचा अजेंडा काय RSSचा अजेंडा काय आहे तो म्हटलं मला आय एम नॉट बॉदर्ड अबाउट इट. भारताला सोशल लिडरशिप मिळते ती लिडरशिप म्हटलं मी घालू देणार नाही त्याच्यामध्ये. आणि हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर म्हटलं तुम्ही सोली स्वराज्यला विचारू शकता की हुज ऑफिशियल रिप्रेझेंटेशन. येस.
तुमच्या सेक्रेटरी जे हे आहेत अधिकारी आहेत म्हटलं होतं यांना अजिबात विचारू नका. म्हटलं ते माझा चहा प्यायला तयार नाहीत आणि ते मला चहा पाजायला तयार नाहीत. आणि म्हटलं दुसऱ्या शब्दात म्हणायचं झालं तर म्हटलं सम फॉर्म ऑफ अनटचेबिलिटी मला दिसली की माझा चहा ते प्यायला तयार नाहीत आणि त्यांचा चहा ते मला पाजायला तयार नाहीयेत. म्हटलं लायटर वेन मध्ये म्हटलं होतं राईट, इथपर्यंत म्हटलं होतं आलेलं आहे ते सगळं. नेक्स्ट डे मग मेसेज आला की इज देअर अ वे आउट. म्हटलं आहे वे, देर इज अ वे आउट. म्हटलं मला शब्द पाहिजे की हे न्यूयॉर्कमध्ये जनरल असेंब्लीमध्ये जाईल. म्हणजे इथे म्हटलं मी थांबवतो बरोबर, पण जनरल असेंब्लीमध्ये जाईल त्यावेळेस गव्हर्नमेंट विल वोट फॉर दिस बिल. तिकडनं उलटा मेसेज आला की येस वी विल वोट फॉर यू बट यू विल नॉट बी देअर. म्हटलं मान्य आहे मला, काही नाही, करेक्ट, आय डोंट माइंड म्हटलं होतं. आणि आम्ही स्टेलमेट केला. का जनरल असेंब्लीला जायचं असेल नेक्स्ट जनरल असेंब्लीला तर डर्बनच्या जनरल असेंब्लीमध्ये त्याला स्टेलमेट करायचं. आणि आम्ही ऑफिशियली मग असताना काही जणांशी बोलून तिथे असताना स्टेलमेट केलं. नायदर वन नायदर लॉस, स्टेटस को आपण ज्याला असं म्हणतो तसं त्याला स्टेटस को केलं. इट वेंट टू जनरल असेंब्ली न्यूयॉर्कमध्ये. आणि मग अटल बिहारी वाजपेयींनी तिथे असताना अधिकाऱ्यांना ओव्हर रूल करत तो ठराव तिथला असताना मंजूरच झाला, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे इंटरनॅशनल राजकारणामध्ये म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये एकदा माझी आणि अटल बिहारी वाजपेयीची ज्यावेळेस चर्चा झाली या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हटले तुम्ही आम्हाला डिफीट कसं करू शकला. तर म्हटलं आम्हाला डिफीट करण्याच्या ऐवजी म्हटलं मी तुम्हाला पहिल्यांदा असं विचारतो की त्या डर्बनच्या 3 महिन्याच्या ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंटला आणि ऑफिशियल्सना तुम्ही काय काय कमिटमेंट केले तेवढं म्हटलं बघा. ते म्हटले म्हणजे म्हटलं अपोजिंग हॅज कॉस्ट यू 25,000 crores. म्हटलं ते राजकारण मलाही नंतर कळलं की व्हेरियस कंट्रीजचे रिप्रेझेंटेटिव्ह बरोबर हे माझ्याबरोबर कॉफी पी, आईस्क्रीम खा, अमुक असं नुसतं बसायचे. आणि इंडियन ऑफिशियल्स हे त्यांना नंतर जाऊन भेटायचे. आता त्यांच्या गव्हर्नमेंटचं डिसिजन स्टँड होता की वी हॅव ऑलरेडी टेकन अ स्टँड इन स्टँडिंग कमिटी, त्याच्यामुळे बदलायचं नाही. त्याच्यामुळे ॲट देअर पर्सनल लेवल ते कमिटमेंट्स यायचे. आणि म्हटलं त्याचा बेनिफिट काहीच झालेलं नाही, तुम्ही ऑडिट करून बघा म्हटलं. आणि दुसरं म्हटलं होतं की प्राईम मिनिस्टर्स ऑफिस याला म्हटलं 10 डिफरंट इयर्स पाहिजेत. रावणासारखं म्हटलं होतं 10 तोंडी इन्फॉर्मेशन आली पाहिजे. म्हटलं आज तुमच्याकडे मिनिस्ट्री शिवाय दुसरी कुठलीच इन्फॉर्मेशन येत नाही. ते म्हटले होय, याचं कारण की तुम्ही इन्व्हॉल्व्ह करत नाही आहेत इन्स्टिट्यूशन्स. आणि इन्स्टिट्यूशन्स इन्व्हॉल्व्ह न केल्यामुळे तुम्हाला वन साइडेड स्टोरी कळते आणि त्या वन साइडेड स्टोरीमुळे तुम्ही करताय त्याच्यामध्ये. आणि मग तिथे जे आहे की इंदू मिलची जागा जी आहे ती त्यातून इंदू मिलची जागा दिली. पण RSSचं धोरण आपण असं पाहिलं तर इन्स्टिट्यूशन डिस्ट्रॉय करणं हा त्यांचा सगळ्यात मोठा भाग आहे. ऑल्टरनेटिव्ह व्ह्यूज हे येऊच नये म्हणून त्यांनी JNU डिस्ट्रॉय करायचं ठरवलं, दिल्ली युनिव्हर्सिटी डिस्ट्रॉय करायची ठरवली आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज या एवढं भरमसाठ काढलं पण की त्याच्यामुळे एक्सपान्शन इन एज्युकेशन झालं नाही असं नाही. क्वांटिटेटिव्हली एक्सपान्शन झालं पण क्वालिटेटिव्हली 0.
पण शिक्षणाच्या खाजगीकरणाचं धोरण जे आहे ते पूर्वीच काँग्रेस सरकारच्या काळातच इथे आलेलं होतं आणि ते काँग्रेस सरकार प्राबल्याने पुढे चाललेलं. माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये आणि मग संस्था सुद्धा सगळ्या आपण जर बघितल्या, शिक्षण संस्था अगदी महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर सगळ्या काँग्रेस नेत्यांच्या शिक्षण संस्था, खाजगी शिक्षण संस्था आपल्याला असं म्हणेन त्याच्यामध्ये मी काँग्रेसवाल्यांना ब्लेम करणार नाही टू सर्टन एक्सटेंट. आय विल ब्लेम इट सुप्रीम कोर्ट. जे पहिलं कर्नाटक महाराष्ट्राचं मॉडेल आलं, हो, ते कर्नाटक महाराष्ट्राचं मॉडेल काय आलं की मॅनेजमेंट विल हॅव 10% अँड 90% कोटा विल बी विथ दी गव्हर्नमेंट. फीज जे आहे ते गव्हर्नमेंट स्ट्रक्चर फीज जे आहे तेच फीज तुम्हाला लागू राहील. या मॉडेलला डिस्ट्रॉय कोणी केलं तर सुप्रीम कोर्टाने डिस्ट्रॉय केलं. आणि डिस्ट्रॉय कशा पद्धतीने केला तर सम स्टुडंट्स कान पे फॉर अदर स्टुडंट्स. दिस इज अगेन्स्ट इक्वालिटी. का त्या ज्या 10% जागा ज्या होत्या त्या पेड सीट्स होत्या त्या ह्याच्यामध्ये, बरोबर. पण कोणालाही असं वाटलं नाही की ठीक आहे पेड सीट आहेत, मान्य आहे, पण त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला कधीच असं वाटलं नाही की तिथे सुद्धा ऍडमिशन देताना तुम्ही जर 70%ला क्लोज केली असेल तर ऍटलिस्ट तुम्ही याच्यामध्ये देत असताना ही शुड हॅव ऍटलिस्ट 60%. 60% हा ढ नाही, करेक्ट. 40% वाला ढ आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. युनिव्हर्सलायझिंग एज्युकेशन त्या पद्धतीने जे झालं असतं त्याला खो कोणी घातला तर सुप्रीम कोर्टाने खो घातला बाय PA इनामदार जजमेंट. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये दुसरं जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं, ते सुप्रीम कोर्टाने जे केलं ते म्हणजे की मायनॉरिटीज इन्स्टिट्यूशनला आरक्षण लागणार नाही. जी समाजामधली सोशलायझेशन जी प्रोसेस होती, बरं मुसलमानांची डिमांड होती का नाही, बरोबर. आता तुम्ही जर असं म्हणणार असाल की गव्हर्नमेंटचं वन पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट पॉलिसी ही लागणार नाही तर सुप्रीम कोर्टाचं जजमेंटच सीट सोनिंग करते की उरलेले सुद्धा का लागावेत आम्हाला, वी आर मायनॉरिटीज. संविधानामधलं जे प्रोटेक्शन आहे ते लँग्वेज अँड कल्चरला आहे. आणि जी इन्स्टिट्यूशन या दोन गोष्टी असेल त्या इन्स्टिट्यूशनला प्रोटेक्शन आहे. आता ह्या जे सगळे इन्स्टिट्यूशन आहेत ते कल्चर आणि लँग्वेज हे प्रचार प्रसार करत होते का नाही. ते प्रचार प्रसार काय करत होते तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एज्युकेशन पॉलिसी जी आहे ती एज्युकेशन पॉलिसी ते प्रचार प्रसार करत होते. तुम्ही डिफरन्शिएट कसं केलं आणि तिथे असं मी म्हणेन की गेट्स फ्लड गेट झालं ऑफ कमर्शियलायझेशन ऑफ एज्युकेशन. आणि दुर्दैवाने त्या काळामध्ये काँग्रेसवाल्यांचं सरकार होतं, त्यांनी आखी मोनॉपली करून घेतली आणि आता बीजेपीला जागाच ठेवली नाही अशी परिस्थिती आहे. अगदी बरोबर. कारण आपण बघितलं तर सगळ्याच शिक्षण फ्लडेड आहेत, सगळे आता फ्लडेड आहेत.